आणि शस्त्रधारी पोलीस बंदोबस्तात अर्ज भरलेल्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालेला आहे। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला। अर्ज बाद होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगरपंचायत कार्यालयाबाहेर जल्लोष केला। भाजपकडून माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्ज्वल थिटे अशी लढत होती। माजी आमदार राजन पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जहरी टीका केली। निवडणूक अर्ज बाद करणं हा पळपुटेपणा आहे असं उमेश पाटील म्हणाले। उमेदवारांची आम्ही छाननी केली। छाननी अंती सर्व उमेदवार आहेत त्यांचे जे काही नामनिर्देशन पत्र प्राप्त होते ते परिपूर्ण आहेत। त्यानुसार सगळे 18च्या 18 उमेदवार जे आहेत ते नगरसेवक पदासाठी त्या ठिकाणी पात्र ठरलेले आहेत। आता आयोगाला आम्ही जे बाकीचे प्रभाग आहेत ज्यामध्ये एकच उमेदवार आहे त्याबाबत अधिकृत आम्ही रिपोर्ट केलेला आहे। आयोग ज्यावेळेस घोषित करेल त्यावेळेस त्यांना बिनविरोध म्हणून त्यांना घोषणा होईल आणि जे प्रभाग क्रमांक 5 आहे त्या ठिकाणी 2 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीसाठी निवडणूक लढवतील। उज्ज्वला थिटे यांच्यावर कशा पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय झाला आणि या माध्यमातून या महिलेनं अनगरकर पाटलाच्या विरोधात दंड थोपटून किती मोठा बाहुबली असला तरी एक महिला त्याला आव्हान देऊ शकते यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं। निवडणूक अर्जात छाननीमध्ये बाद करून तुम्ही जिंकला असला तरी लोकमतात मात्र उज्ज्वला थिटे जिंकलेल्या आहेत। उज्ज्वला थिटे या खऱ्या रणरागिणी आणि मर्दानी आहेत आणि अनगरकर पाटील मात्र पळपुटे।